नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 1 जुलै 2026 पासून लागू होणाऱ्या 8 महत्त्वाच्या नियमांबद्दल जाणून घेणार आहोत। हे बदल तुमच्या खिशावर, दैनंदिन खर्चावर आणि आर्थिक नियोजनावर थेट परिणाम करू शकतात। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अशाच महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। 1 जुलै पासून सर्वसामान्यांच्या खिशाला थेट कात्री लावणारे 8 मोठे आर्थिक आणि प्रशासकीय बदल लागू होत आहे। नवीन महिना सुरू होताच एलपीजी सिलेंडरचे दर, रेल्वे प्रवासाचे कडक नियम आणि मोफत आधार अपडेट शेवटची संधी यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींमध्ये मोठे फेरबदल पाहायला मिळणार आहेत। जर तुम्ही वेळेत तुमचे आर्थिक नियोजन केले नाही तर 1 जुलै पासून तुम्हाला मोठा आर्थिक फटका बसू शकतो। जाणून घ्या तुमच्या दैनंदिन जीवनावर थेट परिणाम करणाऱ्या या 8 मोठ्या नियमांबद्दल सविस्तर माहिती। रेल्वे प्रवासांचे नियम जाणून घेऊया। रेल्वेमध्ये विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा दंड थेट 250 वरून 500 रुपये करण्यात आला आहे। तसेच दुसऱ्याच्या आरक्षित तिकिटावर प्रवास करणे किंवा महिलांच्या डब्यात अनधिकृतपणे प्रवेश करणे यावर कडक कारवाई केली जाईल। एलपीजी गॅस सिलेंडर दर महिन्याच्या 1 तारखेला तेल कंपन्या एलपीजी, सीएनजी आणि पीएनजी च्या किमतीचा आढावा घेतात। त्यानुसार 1 जुलै रोजी घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरच्या दरात बदल होण्याची मोठी शक्यता आहे। मोफत आधार अपडेट जाणून घेऊया। 1 जुलै पासून आधार कार्ड अपडेट करण्यासंदर्भात मोठा दिलासा मिळणार आहे। तुम्ही अगदी मोफत आधार अपडेट करू शकता आणि जर आधारद्वारे ईमेल आयडी अपडेट करायचा असेल तर 75 रुपयाचे शुल्क माफ करण्यात आले आहे। बघा, या ठिकाणी एसबीआय क्रेडिट कार्डच्या वापरावर, विशेषतः फोन पे सारख्या प्लॅटफॉर्मद्वारे पेमेंट केल्यास रिवॉर्ड पॉइंट्स आणि इतर शुल्कावर नवीन नियम व मर्यादा लागू होणार आहेत। बघा, आयकर रिटर्न्स म्हणजे ITR आर्थिक वर्ष 2025-26 साठी आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै आहे। पगारदार आणि ज्यांच्यावर खात्याचे ऑडिट आवश्यक नाही त्यांनी 1 जुलै पासून ITR 1 किंवा ITR 2 फॉर्म भरणे सुरू करणे आवश्यक आहे। ई केवायसी अपडेट। बघा, एलपीजी ग्राहकांसाठी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे। ज्यांनी अंतिम मुदत जून अखेरची होती 1 जुलै पासून यांनी कडक अंमलबजावणी सुरू होऊ शकते। फिक्स्ड डिपॉझिट व्याजदर। अनेक बँकांना 1 जुलै पासून आपल्या मुदत ठेव म्हणजे FDच्या व्याजदरामध्ये आणि नियमांमध्ये बदल करण्याची शक्यता आहे। विमान इंधन दर। विमान इंधनाच्या किमतीचा पूर्ण विचार करून नवीन दर 1 जुलै पासून लागू केले जातील, ज्यांचा थेट परिणाम देशांतर्गत विमान प्रवासांच्या तिकिटावर होऊ शकतो। या बदलामुळे तुमच्या घरगुती बजेटवर थेट परिणाम होऊ शकतो, त्यामुळे आर्थिक नियोजन करताना या सर्व नियमांची नोंद घ्या। तर मित्रांनो, 1 जुलै 2026 पासून लागू होणाऱ्या या 8 महत्त्वाच्या बदलांची माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की सांगा। अशा सरकारी योजना, बँकिंग, रेल्वे, आधार, गॅस, आयकर आणि इतर महत्त्वाच्या अपडेट्स